सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या जत्रा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। या जत्रांना राज्यातून, देशातून तसेच मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्ग हजेरी लावतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी यांच्याशी चर्चा करून नियोजनामध्ये कोणताही अभाव राहता कामा नये अशा सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले। यावेळी राणे काय म्हणाले ते पाहूया। कुणकेश्वर आणि आंगणेवाडीच्या जत्रा हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या जत्रा आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून, देशातून, मुंबईतून खास करून चाकरमानी ज्याला आम्ही म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये येतात आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नियोजन असो किंवा स्थानिक ग्रामस्थांशी, स्थानिक मंडळाची चर्चा करून, देवस्थानाच्या लोकांशी चर्चा करून नियोजनामध्ये कुठला अभाव राहता कामा नये, किंबहुना गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षाचं नियोजन अजून उत्तम व्हावं, नागरिकांच्या गैरसोयी कमी व्हाव्यात या दृष्टिकोनातून आज मी त्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी होते आणि सगळे खाते प्रमुख होते त्यांच्याबरोबर घेतलेली आहेत। काही महत्त्वाच्या सूचना गेल्या वर्षी ज्या गोष्टी राहून गेल्या होत्या, उदाहरण मोबाईल नेटवर्क असो, काही तिकडच्या रस्त्यांची कामं असो, पार्किंगची सुविधा असो, या सगळ्या संदर्भात आत्ताच आमची बैठक झालेली आहे। आता परत एक बैठक 25 जानेवारीच्या जवळपास घेऊ आणि मग 5 फेब्रुवारीला त्या स्पॉटवर जाऊन घेऊ आणि नंतर कुणकेश्वरच्या जवळ आपली यात्रा आल्यावर घेऊ आणि या माध्यमातून टप्प्याटप्प्याने चांगल्यातलं चांगलं नियोजन या दोन्ही यात्रांचं कसं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला सुरू केलेले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।